तर ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय। ठाकरे गटात शिवसैनिक उरणार नाहीत असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूयात। ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे आणि आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत ओमराजे यांचे। काय सांगाल की ओमराजे यांनी घोषणा केली आहे की ते आता एकनाथ शिंदे शिवसेनेत जात आहेत? हो, आज या ठिकाणी सर्वप्रथम ओमदादांनी सर्व कार्यकर्ते आणि या भागातील सर्व नागरिक यांच्याशी संवाद साधला आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं की बाबा आपल्याला या गोष्टी करायच्या त्या, आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे विचार विनिमय करूनच हा अधिकृत घोषणा केली। महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा खासदार, काम करणारा खासदार देशात म्हणलं तर चालेल। तुम्ही पाहता 2029च्या निवडणुकीत ओमराजे किती मतांनी निवडून येतील? या आता जे आलेत ना 3,20,000 त्याच्यापेक्षा 10,000 मतं तरी जास्त होतील असा माझा 100% विश्वास आहे। जो होगा वो अच्छा होगा और जो होने वाला है वो अच्छा होने वाला है। जे नेतृत्व खऱ्या अर्थानं सामान्य माणसासाठी झटतंय आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करते, त्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन घेतलेला आहे। शेवट सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून हा आमचं नेतृत्व काम करते। कार्यकर्ते सगळे दादा सोबतच आहेत। जी दादावर टीका करतात, ट्रोल करतात, ही राणा पाटलांना पाळलेली 4 कुत्रे ही टीका करतात, बाकी कुणीही टीका करत नाही। जुनी भाजप ही ओमदादा सोबतच आहे। आता 20 वर्ष 25 वर्ष बिगर सत्तेचे किती लोक ओमदादा काम करू शकणार? म्हणून हा निर्णय घेतला असं तुम्हाला सांगा। सत्तेच्या माध्यमातूनच विकास होणार असतो, त्याच्यामुळे सत्तेसोबत राहणं कधीही फायद्याचं आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये जाता त्यावेळेस जनता हा प्रश्न तुम्हाला विचारते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तर त्यावेळेस जनतेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे आणि जर काम झालीच पाहिजे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, गोवर्धनवाडी, धाराशिव।